तर गाईज आज आपण आलो आहोत हडसर किल्ल्याला आणि आता गाडी लावून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. आम्हाला पहिला तर आधी रस्ता सापडत नव्हता, नंतर जर गावातल्या माणसांना विचारलं तर त्यांनी सांगितलं कुठून रस्ता आहे ते. नंतर मग आम्ही आता 4 जण आलो आहोत आणि आम्ही आता पाऊल वाटे इथे पहिल्या स्टार्टिंगला पायऱ्या नाही चालू होते, पहिली पाऊल वाटे आणि नंतर पुढे जाऊन पायऱ्या आहेत. तुम्ही पाहू शकता. आम्ही अजून पुढचा रस्ता सांगतो. त्यामध्ये प्रकारे आम्हाला पहिलं टाका लागलाय पाण्याचं. बेडकं बघा किती द्यात गाईज. आता आम्ही अशा पाऊल वाटेने चाललेलो आहोत थोडंसं पाऊल वाटेनी. तर इथे आम्हाला एक मंदिर भेटलेलं आहे. खूप छान सावली पडलेली इथं झाडाची. हे बघा महादेवाचं का मंदिर, महादेवाचंच वाटतं. हे बघू शकता तुम्ही, अशी पाऊल वाटे. अशी आम्ही मंदिरापासून पुढे निघालेलो आहोत. खूप सावली आहे. तर आता आम्हाला पाऊल वाट संपून आता आपलं पायऱ्यांचा रस्ता दिसलेला आहे. पायऱ्या आहेत का ग? हडसरलाच पर्वतगड पण असं बोलतात. इथे बोर्ड लावलेत. आता इथनं स्टार्ट होतोय पुन्हा पायऱ्यांचा ट्रेक. अशा पायऱ्या आहेत. आता आपण चढायला सुरुवात केलेली आहे. पायऱ्या म्हणजे असं थोडंसं असं मध्ये थोड्या पायऱ्या आहेत तुटलेल्या. पाऊल वाटच आहे, त्याची पायऱ्या नाही प्रॉपर आल्या, तुटलेलं आहे म्हणजे नाही घेऊ का असे. आणि आता जास्त लोक पण दिसतात आम्हाला. आता आम्हाला लोक दिसायला लागले. आम्हाला चढायला जरा टाइमच झाला. आता 11:30 आपण स्टार्ट केलेला. 11:15 आपण स्टार्ट केला ट्रेक. आता आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे. खूप दम लागला, एकदम चढायला असल्यामुळे दम लागतोय. अजून खूप वर जायचंय. अजून खूप वर जायचंय. आता आम्ही परत भरपूर वर चढायलो आहोत. इथं छोट्याशा अशा पायऱ्या लागल्या आहेत थोड्या थोड्या शकता. छोटी वाट आहे. आता पायऱ्या संपून परत अशी छोटी छोटी वाट चालू झाली आहे, पाऊल वाट. परत एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आम्ही. आता आपण तर आम्ही आता म्हणजे पाऊल वाट बरेच हे सोडून वर आलेलो आहोत. आता पायऱ्या लागलेल्या आहेत. आता मेन म्हणजे आता थांबलोय परत थोडा वेळ ब्रेक घेत चढलो आम्ही. आता पायऱ्या सोडून आम्ही वर आलेलो आहोत आणि आम्हाला जरा टाइम झालाय. उन्हाचं चढायला सुरुवात केली आम्ही. जरा तुम्ही लवकर आला सकाळी तर एवढं भरून लागणार नाही. आम्ही चालत चालत तिथपर्यंत आता गुहा लागले आणि आम्ही इथे बसलोय. इकडनं मस्त हवा येते आणि हे दोघे इथे बसले आहेत. आम्ही हे गुहेत बसलो. आता आम्ही तिथून उठून परत आता वर चाललो आहोत. आणि हा रूट इतकं मस्त दिसतोय. ज्वल, ही नेहा, दिस इज पूजा अँड दिस इज मी. आम्ही पायऱ्या चढून वर आलेलो आहोत. तुम्ही खालचा व्ह्यू पाहू शकता. आता आम्ही दरवाज्यातून पुढे आलेलो आहोत. आता आम्ही चाललेलो आहोत. आम्ही आता वर आलेलो आहोत चढून पायऱ्यांनी. इथं हे शिवमुद्रा आहे. तुम्ही खालचा व्ह्यू पाहू शकता. माणिक डोहचं धरण आहे खाली. इथे एक कुंड आहे. आम्ही आता राजमुद्रीपासून वर आलेलो आहोत आणि इथं आम्हाला तोप दिसते. जाऊया तिथं आता थोड्या वेळाने जाऊया. आता थोडासा आपण नाश्ता करूयात. काय म्हणतो? थोडं खाऊन आम्ही आता निघालो आहे वर मंदिराच्या दिशेने. पण इथे गाया दिसतात आम्हाला. आता मी तोफेपाशी आलेलो आहोत. ओ आम्ही तोफेपाशी आलेलो आहोत. पाहू शकता तुम्ही तोफ. आता आम्ही परत इथून वर चाललोय मंदिराच्या दिशेने. तशा गाय आहेत. तोफांपासून वर आल्यावर इथे एक पाण्याची टाकी आहे. धान्य कोठार शिव मंदिर आणि इकडं मंदिर आलेलं आहे. आता आपण मंदिरात जा.
आम्ही आता वर आलेलो आहोत. इथे खूप साऱ्या गाय आहेत. आता आम्ही मंदिरापाशी पोहोचलेलो आहोत गाईस. तुम्ही पाहू शकता. गाईस आता आपण चपला काढून दर्शन घ्यायला चाललेलो. नंदीचं दर्शन घेऊन आपण आज जाऊयात. तिथून बघू शकता महादेवाची पिंड आहेत. दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहोत आणि आता आपण परत खाली जायला निघणार आहे थोड्या वेळात. आम्ही परत मंदिरात दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. इथे एक वाडा आहे पण तो असा हे झालेला आहे. इथे या बोडवलेले वाड्याचे अवशेष ते अवशेषच राहिले. लास्ट टाइमला चावंड किल्ल्यावर गेलो होतो आणि इथनं तो चावंड किल्ला एकदम. लुक ॲट द डॅम. दर्शन घेऊन परत आलेलो आहोत. चावंड किल्ला दाखव ना. गाईज आता आम्ही खाली उतरायला लागलेलो आहोत पायऱ्यांनी. तर तुम्हाला खाली गेलो भेटतो डायरेक्ट. तर अशा प्रकारे आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि पूर्ण सर करून आलो आम्ही. हडसर किल्ला इतका सुंदर फिलिंग आहे आता सध्या. आणि इथं खाली आल्यानंतर पुन्हा जंगल लागतंय. खूप सुंदर एकदम छान. तुम्ही मागे पण पाहू शकता. आंब्याची झाड आहेत आणि वेगळेच झाड आहेत. नाव नाही माहिती याचं पण एक नंबर.